विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 ॲट अ ग्लान्स। मागील भागामध्ये आपण पर्यावरण आणि आपण या व्हिडिओमध्ये काय अभ्यासलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया। जंगलतोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे हे आपण बघितलं। मग ही जंगलतोड का बरं होऊ लागली? जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग यांची आवश्यकता भासू लागली। परिणामी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊ लागली। ही जंगलतोड झाल्यामुळेच जैवविविधतेवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला। मग जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजेच पर्यावरणात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांच्या जाती होय। यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, वेली, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, पाणी, माती, जमीन या ठिकाणी असणारे सूक्ष्मजीव आणि यांचे एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यावरच ह्या पर्यावरणाची वाटचाल जी आहे किंवा पर्यावरणाचं जे अस्तित्व आहे ते टिकून असतं। आपण बघितलं की पर्यावरणाचे हवा, पाणी, प्राणी हे सजीव, त्यानंतर वनस्पती, सूर्यप्रकाश, तापमान, जमीन हे वेगवेगळे घटक आहेत। तर पर्यावरणाचे हे विविध जे घटक आहेत त्यांचं प्रामुख्याने 2 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं। या ठिकाणी तुम्हाला पाण्यामध्ये असणारे मासे, कमळ यासारखी वनस्पती, तर बेडूक हे प्राणी दिसत आहेत। तर जमिनीवर हरिण, त्यानंतर अस्वल यासारखे प्राणी दिसून येत आहेत। आकाशामध्ये काही पक्षी, त्याचबरोबर सूर्य, जमीन, हवा हे सुद्धा घटक दिसून येत आहेत। तर या घटकांचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं। एक आहेत पर्यावरणाचे जैविक घटक, बायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, म्हणजेच प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव हे पर्यावरणाचे जैविक घटक होत। तर पर्यावरणाचे अजैविक घटक, अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे जंगलतोड हे या पर्यावरण याचा आणखीन एक मोठा परिणाम म्हणजेच होणारं प्रदूषण। जंगलतोडीमुळे प्रदूषण वाढलं। मग प्रदूषण म्हणजे काय? तर वातावरणात सजीवांना हानिकारक पदार्थ मिसळणे या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात, किंवा आपण दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो की वातावरणातील अहितकारक बदल म्हणजेच प्रदूषण होय। आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढलेली आहे। या लोकसंख्येसाठी दळणवळणाची साधनं वाढली आणि वातावरणामध्ये या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, हवेमध्ये पसरणारा, इंधनातून निघणारा हा धूर, कारखान्यांमधून निघणारा धूर, या वाहनांचा होणारा आवाज, कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी, त्यामुळे पाण्याचं होणारं प्रदूषण। थोडक्यात पाणी या पाठामध्ये आपण बघितलं की सांडपाणी कशा प्रकारे नद्यांमध्ये सोडून नद्यांची पाणी जे आहे ते दूषित होतं।
आणि हे पाणी शुद्ध करणं का आवश्यक असतं हे आपण त्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. आणि मग या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव जे आपल्याला दिसू शकत नाहीत असे असतात. तर कारखान्याच्या पाण्यामध्ये कारखान्याच्या काही सांडपाण्यातून बाहेर पडणारे काही विषारी पदार्थ सुद्धा असू शकतात, जे पाण्यातील सजीवांना त्याचप्रमाणे पाण्यातील वनस्पतींसाठी घातक ठरू शकतात. आणि मग असे सांडपाणी जर जलसाठ आणि म्हणूनच आपण बघितलं की सांडपाणी जलप्रदूषण, वॉटर पोल्युशन, बाटल्यांचा वापर, प्लास्टिकचा वापर हा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे यूज अँड थ्रो ही जी आपली वृत्ती झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा कचरा पाण्यात फेकला जातो आणि पाण्यातील सजीव जर आपण बघितलं तर बघा हजारो मासे अशा प्रकारे मृत्युमुखी पडून समुद्र किनाऱ्यावर तरंगताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच जलप्रदूषणामुळे पाण्यातील सजीवांना सुद्धा धोका पोहोचतो. बघा या ठिकाणी या माशांना सुद्धा पाण्यातून ऑक्सिजन घेणं कठीण होत आहे. पाण्यामध्ये काही वेळेला मोठ्या प्रमाणावर तेल गळती होते. या तेलामुळे सुद्धा जलचरांना धोका पोहोचतो. आणि मग आपल्याला अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यावर असणाऱ्या वनस्पती किंवा प्राणी समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे तरंगताना दिसून येतात, मृत्युमुखी पडलेली दिसून येतात. जलप्रदूषणामुळे पाण्यातील वनस्पती, मासे, जलचर यांना धोका पोहोचत आहे. त्यानंतर मातीचं प्रदूषण. कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी परिसरात सोडले गेले तर असे पाणी जमिनीत मुरते आणि ती जमीन नापीक होते. जमिनीतील जी काही खनिजे आहेत ती खनिज तसंच जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव हे नाहीसे होतात आणि त्या जमिनीची सुपीकता हळूहळू कमी होऊ लागते. पुन्हा लोकसंख्येच्या तर अशा प्रकारे अनेक कारणांनी मातीचं आणि पाण्याचं प्रदूषण घडत राहतं आणि यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोहोचतो. हवेचं प्रदूषण. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशा लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दळणवळणाची साधनं निर्माण झाली, कारखाने निर्माण होऊ लागले आणि या कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, इंधनातून बाहेर पडणारा धूर यामुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. बघा कारखान्यातून बाहेर पडणारे हे विषारी वायू, या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे विषारी वायू असतात आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. या चिमण्या जणू धूर ओकत आहेत आणि यातून बाहेर पडणारे हे जे धूर आहे या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर वनस्पती, प्राणी यांना धोका पोहोचू शकतो. कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण वाढत आहे. इंधनाचा घरगुती वापर होतच आहे, त्याशिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने उभारलेले आहेत, दळणवळणाची साधनं निर्माण केलेली आहेत आणि या कारणांमुळेही इंधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. या इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो आणि त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जातो. या कचऱ्यातून बाहेर पडणारा धूर, अशा इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारा धूर
कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, थोडक्यात वातावरणातील विषारी वायूंचं प्रमाण वाढतंय, कार्बन डायऑक्साईड वाढतो आहे आणि या वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती म्हणजे जंगलतोड झाल्यामुळे वनस्पतींची संख्या मात्र कमी होऊ लागलेली आहे. वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड अन्न तयार करण्यासाठी शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. परंतु या ठिकाणी आपण बघत आहोत की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय आणि ऑक्सिजनचं प्रमाण त्या अनुषंगाने कमी होऊ लागलं आहे आणि ही आपली पृथ्वी जणू बघा जीभ बाहेर काढून हश हुश करू लागलेली आहे. प्रमाण वाढतं आणि जणू ही पृथ्वी आपल्याला म्हणते हेल्प हेल्प, आय कांट ब्रीथ. मला मदत करा, मी श्वास घेऊ शकत नाहीये. इतका धूर वाढलेला आहे, इतकं प्रदूषण हवेचं झालेलं आहे की या पृथ्वीला जणू आपल्याला सांगावं लागतंय की मला श्वास घेऊ द्या, आय कांट ब्रीथ. आणि हे करण्यासाठी कोणाची गरज? थोडक्यात अनेक कारणांनी हवेचे, पाण्याचे व मातीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आज घडून येत आहे आणि या प्रदूषणामुळे त्या ठिकाणी असलेल्या वनस्पती, प्राणी म्हणजे सजीव सृष्टी यांना धोका पोहोचतो. कालांतराने तेथील सजीवांची संख्या कमी होत जाते आणि शेवटी तेथील प्राणी नामशेष होतात. आणि आपण बघतो की आज पृथ्वीवरून डायनासोर, मॅमॉथ यासारखे प्राणी नामशेष झालेले आहेत. सजीव सृष्टीवर होणारा हा परिणाम आहेच, परंतु जर आपण ताजमहाल ही तर एक निर्जीव वस्तू आहे, याचं जर आपण आज चित्र बघितलं तर आपल्याला काय दिसतं बघा. या ठिकाणी ताजमहाल हा पांढऱ्या संगमरवरी दगडापासून तयार झालेला आहे, परंतु आज झालेलं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, या प्रदूषणामुळे पडणारा पाऊस, त्या पावसाच्या पाण्यामध्ये असणारे वेगवेगळे विषारी घटक म्हणजेच हवेमध्ये असणारे जे घटक आहेत ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येतात आणि त्यामुळे या ताजमहालाचा रंग आपल्याला आज पिवळसर दिसून येत आहे. म्हणजेच या संगमरवरी दगडावर सुद्धा या प्रदूषणाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आज आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बरीच प्रगती केलेली आहे. संगणक, मोबाईल यांच्या युगात आपण आज वावरत आहोत आणि त्याचाच परिणाम म्हणजे अजून एक प्रकारचा कचरा हा ई कचरा म्हणून ओळखला जातो. संगणकाचे विविध भाग, मोबाईलचे भाग, त्यानंतर विविध प्रकारच्या बॅटरी, वॉशिंग मशीन, फ्रीज, फॅन यांचे भाग, हा सगळा कचरा हा ई कचरा म्हणून ओळखला जातो आणि या ई कचऱ्यामुळे मातीचं तसंच हवेचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. या कचऱ्याचं विघटन होण्यासाठी बरीच वर्ष लागतात. वैद्यकीय कचरा ही सुद्धा आज जगापुढची एक मोठी समस्या आहे. इंजेक्शन सिरिंज, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ही एक्सपायर झालेली औषधं यांचं विघटन कसं करायचं आणि हे विघटन जेव्हा केलं जातं त्यावेळेला मातीचं, हवेचं, पाण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण घडून येतं. तर अशा प्रकारे इंधन ज्वलन, जंगलतोड, विविध प्रकारचा ई कचरा, वैद्यकीय कचरा, त्यांचं ज्वलन इत्यादी अनेक कारणांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम कोण करतं? तर वनस्पती करतात. परंतु या वनस्पतींची संख्या मात्र कमी होत आहे, कमी झालेली आहे. तर परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमान वाढते
आणि अशी ही तापमान वाढ आज जगाच्या सर्व भागात दिसून येत आहे. आणि यालाच ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. मग जागतिक तापमान वाढीचे परिणाम आपण आज बघत आहोत. 26 जुलैला मुंबई येथे आलेला पूर, मोठ्या प्रमाणावर ग्लेशियर्सचं वितळणं, त्यामुळे येणारे पूर, वादळं, हे सगळे जागतिक तापमान वाढीचे परिणाम आहेत. तर जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? तर पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमान वाढीची प्रक्रिया म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग होय. मोठ्या प्रमाणावर हे बर्फाचे ग्लेशियर्स जे आहेत, हिमकडे जे आहेत, हे मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत. आणि आताच अगदी आपण उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी बर्फकडे वितळले आणि त्यामुळे झालेलं नुकसान, हेही तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. जागतिक तापमान वाढीचाच हा परिणाम आहे. तर जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. आणि यातला एक महत्त्वाचा उपाय आणि तो म्हणजेच झाडं वाढवणं, झाडं जगवणं. मोठ्या प्रमाणावर झाडं वाढवून ती जगवली पाहिजे. कारण झाडं आपलं अन्न तयार करण्यासाठी, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. आणि म्हणूनच हा वातावरणामध्ये वाढलेला कार्बन डायऑक्साईड त्याचं प्रमाण थोपवायचं असेल तर त्याची निर्मिती कमी करणं आवश्यक आहे. जंगलाखालची भूमी सध्याच्या 3 ते 5 पट इतकी वाढवायला हवी आहे. आणि ही जर जंगलांखालची जमीन जर मोठ्या प्रमाणावर वाढवली, मोठ्या प्रमाणावर जंगलं आपण वाढवली, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. बघा, या चित्रात तुम्हाला दिसतंय काल, आज आणि उद्या. बालमित्रांनो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आपण जर बघितलं तर कालच्या दशकात हे आपण असे होतो. आज प्रत्यक्षात आपल्याला कोरोनामुळे का होईना, पण अशा प्रकारे मास्क वापरायची गरज निर्माण झालेली आहे. आणि कदाचित हा मास्क आपल्या तोंडावर कायमचाही येऊ शकेल. आणि भविष्यात अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे असंच वाढत राहिलं तर जमिनीवरून चालताना आपल्याला ऑक्सिजनचे हे नळकांडे, ऑक्सिजनचे हे सिलेंडर सतत बरोबर घेऊन चालावं लागेल, वागावं लागेल. आणि म्हणूनच उद्या दिसू देत आपला हसरा व निरोगी चेहरा जगाला. म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा. प्लांट फॉर द प्लॅनेट. या पृथ्वीला वाचवण्यासाठी झाडं लावा. अन्यथा आपल्याला आज गिर्यारोहक फक्त मोठमोठ्या पर्वतांवर चढताना अशा प्रकारे ऑक्सिजनचा वापर करतायत, परंतु आपल्याला सर्वसामान्य जमिनीवर चालताना सुद्धा ऑक्सिजनचा सिलेंडर बरोबर घेण्याची गरज भासू शकेल. आणि म्हणूनच जगभर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो, जेणेकरून संपूर्ण जगाला या ग्लोबल वॉर्मिंग पासून, जागतिक तापमान वाढीपासून आपण वाचवू शकू. थोडक्यात आपल्यालाच आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला या वाचवावं लागेल. आता कशा प्रकारे या पर्यावरणामध्ये प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे ते आपण आता बघणार आहोत. अन्न साखळी, फूड चेन म्हणजे काय? बघा, या ठिकाणी आपल्याला काही मी चित्र दाखवतो तुम्हाला. हे आहे सूर्यप्रकाश
आणि आता आपण बघितलं की वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि अन्न तयार करतात. पण हे अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड बरोबर सूर्यप्रकाशाची सुद्धा तितकीच आवश्यकता असते. या वनस्पतींवर जगणारे कीटक, बरोबर, या कीटकांना खाऊन जगणारे बेडकासारखे प्राणी, बेडूक हे ज्याचं अन्न आहे असे साप, आणि साप हे ज्यांचं अन्न आहे असे काही पक्षी. आता ही झाली अन्न साखळी. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आता ज्या वेळेला या चित्रातील प्रत्येक प्राणी जेव्हा मृत पावतो त्यावेळेला तो जमिनीमध्ये कुजतो आणि जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव या अन्नावर आपली उपजीविका करतात. थोडक्यात वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतींना लागणारी जी काही खनिजे आहेत ती या मातीतूनच या वनस्पतींना मिळू शकतात. मग या चित्रात तुम्हाला दिसतंय की प्रत्येक सजीव, अगदी वनस्पती सुद्धा आपण बघितल्या तर वनस्पतींना सुद्धा सूर्यप्रकाश आवश्यक आहे, त्याचबरोबर मातीतील खनिजे आवश्यक आहे. मग ही खनिजे कोणापासून मिळतात, तर सूक्ष्मजीवांपासून मिळतात. मग नाकतोड्यासारखा एक सूक्ष्म कीटक हा वनस्पतींवर अवलंबून आहे, तर बेडूक नाकतोड्यावर अवलंबून आहे, साप बेडकावर, गरुड घार सापावर. प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून आहे. आणि अशा प्रकारे पर्यावरणामध्ये एक सजीव दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असणे यालाच अन्न साखळी असे म्हणतात. बालमित्रांनो, ही आहे अन्न साखळी, फूड चेन. लक्षात घ्या. बघा, कीटक हा जो आहे हा झाला प्राथमिक भक्षक, तर बेडूक हा झाला द्वितीय भक्षक, बेडकांवर अवलंबून असणारे साप हे झाले तृतीय भक्षक, आणि सापांना खाऊन जगणारे गरुड घार यासारखे पक्षी हे झाले सर्वोच्च भक्षक. बघा, प्रत्येक सजीव दुसऱ्यावर अवलंबून आहे. थोडक्यात अन्नासाठी प्रत्येक सजीव दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि हे सर्व सजीव जेव्हा मरतात किंवा मृत पावतात, अगदी वनस्पती सुद्धा त्यावेळेला जमिनीमध्ये त्यांना कुजण्याचं, त्यांचं सडण्याचं काम करण्यासाठी मातीमध्ये असणारे मृतोपजीवी म्हणजे सूक्ष्मजीव, डिकंपोजर्स, हे या प्राण्यांच्या शरीराचं किंवा वनस्पतींचं विघटन करतात आणि मातीमध्ये खनिज तयार करतात. त्या खनिजामुळेच वनस्पतींना त्यांची वाढ होण्यासाठी या खनिजांचा उपयोग होतो, त्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. तर मृतोपजीवी हे झाले या अन्न साखळीतील विघटक. आता लक्षात घ्या, या ठिकाणी एक आपण दुसरी अन्न साखळी बघूया. वनस्पती ह्या उत्पादक आहेत. त्यानंतर या वनस्पतींवर अवलंबून असणारे उंदीर प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक, आणि पक्षी म्हणजेच गरुड घार गिधाड हे तृतीय भक्षक. पाण्यामध्ये जर आपण बघितलं तर पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे अन्न साखळी दिसून येते. पाण्यामध्ये असणाऱ्या काही वनस्पती, त्यांना खाऊन जगणारे छोटे मासे, छोट्या माशांना खाऊन जगणारे मोठे मासे, आणि मोठ्या माशांना खाऊन जगणारे पक्षी म्हणजे बगळा, खंड्या यासारखे पक्षी हे या माशांना खाऊन आपलं अन्न मिळवतात. निसर्गामध्ये आपल्याला अशा प्रकारे अनेक अन्न साखळ्या आढळून येतात. विविध प्रकारच्या अन्न साखळ्या आहेत.
या ठिकाणी बघा, उत्पादक या ठिकाणी वनस्पती आहेत हे लक्षात घ्या, कारण वातावरणातील सूर्यप्रकाश, जमिनीतील खनिज आणि पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड घेऊन वनस्पती अन्न तयार करतात. त्या झाल्या प्रोड्युसर्स. वनस्पतींना खाऊन जगणारे काही शाकाहारी प्राणी, ससा, हरिण, यांना खाऊन जगणारे काही ओमनिव्होरस म्हणजेच मिश्रहारी प्राणी, त्यांना खाऊन जगणारे मांसाहारी प्राणी आणि या मांसाहारी प्राण्यांचं पुन्हा विघटन करणारे मृतोपजीवी डिकंपोजर्स. तर अशा प्रकारे ही अन्न साखळी विविध प्रकारे निसर्गामध्ये आपल्याला आढळून येते. बालमित्रांनो, आता या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा. आपण अन्न साखळी बघितली की प्रत्येक सजीव अन्नासाठी कशा प्रकारे दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो, बरोबर. आता या चित्रातील नाकतोडा हा जर घटक नाहीसा झाला, म्हणजेच ही कडी जी आहे ही एक प्रकारची साखळी आहे, कडी आहे, यातील नाकतोड्यांची संख्या कमी झाली. या नाकतोड्यांची संख्या कमी झाली तर या अन्न साखळीमध्ये काय बरं परिणाम होईल? बघा, नाकतोड्यांची संख्या कमी झाली तर साहजिकच बेडकांना अन्न मिळणार नाहीये. बेडकांना अन्न मिळणार नाही म्हणजे बेडूक हे ज्याचं अन्न आहे ते साप, त्यांनाही अन्न मिळणार नाही. सापांची संख्या कमी होईल, बेडकांची संख्या कमी होईल, पक्ष्यांची संख्या सुद्धा कमी होईल, बरोबर. म्हणजेच निखळलेली कडी, एक जर घटक या ठिकाणी कमी झाला तर पूर्णपणे ही साखळी जी आहे ही विस्कळीत होऊ शकते. मग या ठिकाणी लक्षात घ्या, या नाकतोड्याचं अन्न काय बरं असेल? बरोबर, गवतावर असणाऱ्या मुंग्या, काही कीटक, किडे हे या नाकतोड्याचं अन्न आहे, बरोबर. मग या नाकतोड्याचं हे जे अन्न आहे, जर नाकतोड्यांची संख्या कमी झाली तर साहजिकच कीटक जे अन्न पीक येणारं आहे किंवा वनस्पती आहेत त्या सगळ्या फस्त करतील, म्हणजेच अन्नाचे जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी होईल आणि अशा प्रकारे संपूर्ण कडी जी आहे, अन्न साखळी आहे, ती विस्कळीत होईल. बघा, नाकतोड्याचं अन्न म्हणजेच अळी, अळीवर जगणारे नाकतोडे बेडूक साप किंवा साप पक्षी. तर अशा प्रकारे ही जी अन्न साखळी आहे ही अन्न साखळी निसर्गामध्ये अविरत चालू असते. आपल्या नकळत हे सतत चक्र चालू आहे आणि त्यामुळेच या पर्यावरणाचं अस्तित्व अबाधित आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसते हे चित्र. थोडक्यात कडीतील एक सजीव नाहीसा झाला तर त्याचा परिणाम त्या सजीवावर अवलंबून असणाऱ्या दुसऱ्या सजीवावर होईल आणि अशा प्रकारे संपूर्ण कडी विस्कळीत होईल. म्हणून पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी पर्यावरणातील वनस्पती व प्राणी यांची संख्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. कारण वनस्पती या अन्न तयार करतात. वनस्पतींवर अवलंबून असणारे कीटक, कीटकांवर अवलंबून असणारे इतर प्राणी किंवा वनस्पतींवर अवलंबून असणारे ससा, हरिण यासारखे शाकाहारी प्राणी, या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, कोल्हा यासारखे मांसाहारी प्राणी आणि यांना खाऊन जगणारे सिंह यासारखे प्राणी. बघा, यातील जर ससे, हरिण यांची संख्या कमी झाली तर पर्यायाने वाघ, कोल्हा यांना अन्न मिळणार नाही आणि हे प्राणी मग अन्नासाठी, आज आपण बातम्या ऐकतो की कुठे येऊ लागलेत, मानवी वस्तीत येऊ लागलेले आहेत. आणि म्हणूनच पर्यावरणाचं संतुलन राखण्याची गरज आज आहे. मानवाने आपल्या सुखसोयीसाठी व आपल्या प्रगतीसाठी
निसर्गातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. मानव आज अजूनही हा वापर करीत आहे. आपल्या सुखसोयीसाठी मानवाने रस्ते निर्माण केले, इमारती बांधल्या, कारखाने उभारले, दळणवळणाच्या सोयी केल्या आणि यासाठी मानवाने काय केलं तर जंगलतोड केली, जमीन सपाट केली. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची निर्मिती झाली. या उद्योगधंद्यातून बाहेर पडणारे धूर, कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी, शेतीसाठी तयार केलेला मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा किंवा खतांचा वापर, मानवाच्या या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, जमीन, पाणी अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. परिणामी निसर्गातील या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. हवा, जमीन, पाणी, सूर्यप्रकाश या अजैविक घटक जे आहेत या घटकांवर या प्रदूषणाचा परिणाम होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजेच तापमान बदल, पूर येणे, वादळ, गारपीट, बर्फांचे कडे कोसळणे यासारख्या समस्या आहेत किंवा यासारख्या जे नैसर्गिक आपत्ती आहेत या निसर्गामध्ये निर्माण होत आहेत आणि या आपत्तीचा परिणाम हा आपल्यालाच म्हणजेच मानवालाच भोगावा लागत आहे. अजैविक घटकांचं होणारं प्रदूषण आपण बघितलं, त्यांच्यावर होणारा परिणाम बघितला. जैविक घटकांचं तर अस्तित्वच धोक्यात येऊ लागलेलं आहे. बघा, वनस्पती आपण बघतो, वनस्पती तर काय झालेल्या आहेत, कमीच झालेल्या आहेत. पानांवर किंवा वनस्पतींवर येणारे विविध प्रकारचे रोग हे सुद्धा या प्रदूषणाचाच परिणाम आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जलचर जे आहेत हे मृत्युमुखी पडत आहेत आणि मानवामध्ये होणारा आरोग्यावर परिणाम, हेल्थ इफेक्ट्स ऑफ पोल्युशन, एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, मातीचं प्रदूषण आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षय म्हणजेच टीबी, कॅन्सर यासारखे विविध प्रकारचे रोग आज आपल्या आजूबाजूला वाढताना, त्यांचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. त्वचा रोग, त्यानंतर श्वसन संस्थेचे विविध प्रकारचे रोग हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात. जैविक घटकांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे तर काही जैविक घटक नष्ट झालेले आहेत. डोडो, मॅमोथ, डायनोसॉर यासारखे प्राणी या पृथ्वीवरून नष्ट झालेले आहेत. आज आपण केवळ पिक्चरमध्येच या प्राण्यांना बघू शकतो. तर काही जैविक घटक नष्ट झालेले आहेत तर काही जैविक घटक उदाहरणार्थ भारतीय चित्ता हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर पृथ्वीवरील हे जैविक घटक वेळोवेळी नष्ट होत असतात आणि त्यासाठी प्रदूषण, तापमान वाढ, अन्नाची कमतरता, वेगवेगळे प्रकारचे रोग किंवा मानवाने केलेली शिकार, मानवाने केलेली जंगलतोड यामुळे हे जैविक घटक काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. त्यामुळे याचा सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. म्हणूनच कोणत्याही सजीवांची संख्या खूप कमी किंवा जास्त असून चालणार नाही, तर ती प्रमाणबद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे आणि त्यामुळेच सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. आज आपण बघतो की हत्ती, भारतीय चिता, व्हेल, विविध प्रकारचे गोरिला, बायसन यासारखे प्राणी हे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. दे आर नोन ॲज एंडेंजर्ड ॲनिमल्स.
आणि त्यांचं रक्षण करण्याची खूप गरज आहे. थोडक्यात पर्यावरणाचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे. पर्यावरणामध्ये होत असलेलं हे प्रदूषण आणि ते प्रदूषण कमी करणं ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे. आणि ते जर आपण केलं तरच आपण आपल्या या पृथ्वीला वाचवू शकू. म्हणूनच सेव्ह द अर्थ, सेव्ह द प्लॅनेट, सेव्ह द लिव्हिंग बीइंग्स. या पर्यावरणाचं प्रदूषण कशा प्रकारे मानवाने केलेलं आहे आणि ह्या पर्यावरणाचं संतुलन करण्याची गरज सुद्धा आपल्यालाच आहे, हेही आपण बघितलं. तर हे पर्यावरण संतुलन आपण कशा प्रकारे करू शकतो त्याबाबतची अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.